नमस्कार. मागच्या वेळेस आपण कठोपनिषदाची जो दुसरी वल्ली आहे त्यातले 13 श्लोक पाहिलेले आहेत. दुसऱ्या वल्लीमध्ये 25 श्लोक आहेत. तर धर्म म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय हा भाग येतो. मागच्या वेळेस तो सांगितला आहे. पशूंना इंद्रियापासून जितका आनंद मिळतो त्यापेक्षा पुष्कळ आनंद मनुष्याला बुद्धीपासून मिळतो. आनंद, दुःख वगैरे जे गोष्टी आहेत ते बुद्धीपासून मिळतं असं म्हटलेलं आहे. परंतु बुद्धीच्या आनंदापेक्षा आत्म्यापासून मिळणारा आनंद हा जास्त आहे. म्हणजे आत्मा श्रेष्ठ आहे असं म्हटलं. म्हणून आत्म्याच्या शोधात जग किंवा मनुष्य सापडलेले आहेत. आता आनंदाचे प्रकार आहेत. विषयानंद म्हणजे इंद्रिय भोग आहेत. भजनानंद म्हणजे देवाची स्तुती आहे, प्रार्थना आहे, ती आहे, ती भौतिक कलात्मक आहे. आणि ब्रह्मानंद म्हणजे ईश्वर साक्षात्कारापासून मिळतो तो आनंद, असं ब्रह्मानंद. असे 3 भाग आपण केलेले आहेत. तेव्हा नचिकेत म्हणतो की जे सच्चित आनंद स्वरूप आहे त्या ब्रह्माचे मला ज्ञान करा. तर म्हणतो मी तुला मोक्षाच्या योग्य समजतो असं जर तुम्ही मला म्हणत असाल तर ते ज्ञान मला सांगा. म्हणजे तो उतावीळ झालेला आहे. मला ब्रह्मानंद द्या. बाकीच्या गोष्टी यांनी असं होते, त्यांनी तसं होते वगैरे वगैरे हे पाहू नका. तुम्ही ताबडतोब विषय जो आपला आहे ते सुरू करा असं म्हटलेलं आहे. तो कठोपनिषदाचा दुसऱ्या वल्लीतला 14वा श्लोक फार महत्त्वाचा आहे. आणि याचं संस्कृतमध्ये आहे पण मराठीत सांगतो. जे धर्म आणि अधर्म, कार्य आणि कारण, वर्तमान, भूत आणि भविष्य याच्या अतीत आहे ते सत्य तुम्ही पाहत आहात. नचिकेता म्हणतो धर्म अधर्म आहे, कार्य कारण आहे, वर्तमान, भूत आणि भविष्य याच्या पलीकडे जे आहे ते सत्य तुम्ही पाहत आहात. तुम्ही ते सत्य पाहत आहात ते मला कृपया सांगावे. इथपासून तो सुरू आहे. हा आत्मशोधाचा प्रधान विषय आहे. त्याच्यामध्ये कार्य आणि कारण याची चर्चा आपण पाहिलेली आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये जे काही कार्य घडते, जे काही परिणाम आपल्याला दिसतात त्याचं अधिष्ठान हे कारण आहे. कारणाशिवाय जगातली कोणतीही गोष्ट घडू शकत नाही असं ते म्हटलं आहे. आता प्रकाश आहे तर याचं कारण काय? सूर्य आहे. म्हणजे सूर्य नसतं तर प्रकाश नसतो. म्हणजे कारण हे कार्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असते. म्हणजेच कारण असेल तरच कार्य घडते, अन्यथा घडत नाही. अशा प्रकारचं ते आहे. परंतु हे जे याच्या पलीकडे जायचं आहे त्याच्यामध्ये एकंदर 3 स्टेज सांगितलेले आहेत. हे कालानुबद्ध असते. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. कार्य आणि कारण याच्याशी संबंधित असते. आणि अवकाश म्हणजे स्पेस टाईम आणि कॉज अँड इफेक्ट असं 3 प्रकारचा याने मनुष्य बदलतो. आपण स्पेसच्या बाहेर जाऊ शकत नाही, आपण काळाच्या बाहेर जाऊ शकत नाही, आपण कारणाच्या बाहेर जाऊ शकत नाही. कारणातच तरच कार्य करतो. ही सीमितता माणसाची आहे. याच्या पलीकडे आत्मा आहे असं त्याचं सांगण्याचा उद्देश आहे. तर हे जग सगळं माईक आहे. म्हणजे जे काही घडते जी प्रकृती आणि पुरुष असं म्हटलं सांख्ययोगामध्ये, तर हे जे सगळं पाहतो आपण ते प्रकृती करते. मनुष्य काही करत नाही. तो अधिष्ठाता आहे. तो फक्त पाहत राहतो. जसं मागे सांगितलं एका वृक्षावर 2 पक्षी होते. सतत एक परमेश्वर आणि एक जीवात्मा अशा प्रकारचं आहे. माईक ज्ञान हे श्रेष्ठ आहे. परंतु कालाच्या पलीकडे जे ज्ञान आहे ते अनंत आहे. ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे.
आहार, निद्रा, भय आणि मैथून. इथं प्रजोत्पत्ती कुणीही करते, पशु पक्षी करतात. सावरकरांनी आपल्या पत्नीला सांगितलं माणसामध्ये आणि पशुपक्ष्यामध्ये काय फरक आहे. आहार, निद्रा, भय, मैथून इतकंच आपण करत असेल तर पशु पक्ष्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे मनुष्याला मन बुद्धी जे दिलेली आहे त्याचा वापर करून लोकांचं कल्याण करता येईल, आपली आत्मोन्नती करता येईल का, हा महत्वाचा भाग आहे. म्हणून मनुष्याचा जन्म आहे. म्हणून मनुष्य हा पशुपेक्षा श्रेष्ठ आहे. श्वेताचार उपनिषदामध्ये काय म्हटलंय की मायेचे स्वरूप समजून घ्या आणि मायेचा अधिपती जो महेश्वर आहे त्याला जाणून घ्या, अशा प्रकारचं म्हटलं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा दैवी गुणाचे वर्णन केलेलं आहे. ते सर्व सापेक्ष अनुभवाच्या पलीकडे जे ब्रह्म आहे ते तू जर जाणत असशील, पाहत असशील तर मला कृपा करून समजावून सांगा, असा हा महत्वाचा श्लोक आहे. तर मग हे नचिकेताला उत्तर देऊ लागतात. सर्व वेद ज्या ध्येयाचा उद्घोष करतात, सर्व तप ज्याचा घोष करतात, ज्याच्या ध्यानाने ऋषी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते ध्येय मी तुला संक्षेपाने सांगतो. ओम हे अक्षर ब्रह्म आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. ओम हे अक्षर ज्ञान झाले तर ज्याला ते प्राप्त करावयाचे ते तो करून घेऊ शकतो. पण मांडव्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, जैन आहे, बुद्ध आहे, हिंदू आहे, सगळे लोक ओमला म्हणतो. हे अवलंबन सर्वोत्तम आहे, अवलंबन सर्वश्रेष्ठ आहे. हे अवलंबन जाणून घेतल्याने मनुष्य ब्रह्मलोकात गौरवाने प्रतिष्ठित होतो. केवळ 12 मंत्र या मांडव्य उपनिषदात आहे, त्याच्यात हा विषय आलेला आहे. जागृती, स्वप्न आणि 3 सुषुप्ती या 3 अवस्थाच्या पलीकडे जाणे हे महत्त्वाचे आहे. त्याचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे आहे. ओम हे प्रतीक आहे आणि मांडव्य उपनिषदात 2रा मंत्र आहे, 7वा मंत्र आहे आणि 12वा मंत्र आहे. हे 3 मंत्र मांडव्य उपनिषदाचे महत्त्वाचे आहे. आपण आता त्याचं पाहू. ओम हे अक्षर विश्व आहे, भूत, वर्तमान, भविष्य हे तिन्ही काल. म्हणजे ओम हे 3 कालाच्या अतीत आहे. म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य याच्याही पलीकडे आहे. ते खरोखर ओम आहे. सर्व काही ब्रह्म आहे. हा आत्मा ब्रह्माचे आहे. या आत्म्याला व्यक्त होण्यासाठी 4 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. तुरिया अवस्था म्हणजे तिचं काही नाव नाही, ते तुरिया म्हणजे 4थी अवस्था. या दृष्टीनं त्याला तुरिया असं म्हटलं. आता 12वा मंत्र आहे ते अमात्र, त्याला मात्रा नाही. ओम मध्ये मात्रा नाही, अ उ म. आणि 4था जो भाग आहे त्याला अमात्र असं म्हटलेलं आहे. अ उ म ओम झाला. तर 4था जो भाग आहे, 4था जो पाद आहे तो अमात्र आहे. चतुर्थो अव्यवहार्य प्रपंचोपच. तिथे काही सुख दुःख वगैरे नाही. शिवोहम कल्याणकारिक आहे, अद्वैत आहे, तो ओंकार आहे. त्याप्रमाणे तुर्या अवस्था ही अशब्द, निरवय आणि साक्षते पलीकडील आहे. तिथे सर्व व्यवहार शांत होतात. ती पवित्र अद्वैत स्थिती आहे. हा ओम म्हणजेच खरोखर आत्मा आहे. हे ज्याला कळते ते ब्रह्मलीन होतो. याप्रमाणे ओमचं आणि वर्णन केलं आहे. ओम हे स्फोटाचा एक वाचक आहे. ओंकारापासून विश्वाची निर्मिती झाली. आत्मा आणि त्याचे प्रतीक ओम हा वेदांचा प्रधान विषय आहे. आता याच्यासाठी काय करायला पाहिजे? तप करायला पाहिजे. तप म्हणजे उष्णता.
प्रयत्न करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे. विवाह हे सुद्धा तप आहे. तपाकडे इंद्रियाचे दमन म्हणून पाहत नाहीत. तप म्हणजे फक्त इंद्रियाचं दमन नाही, ती आत्मपीडा नाही. आता पुष्कळ वेळेस तप म्हणजे आपण म्हणतो उभं राहायचं, हे करायचं, 15 दिवस उपास राहायचं, 1 महिना उपास राहायचं, त्याला तप असं पूर्णपणे योग्य असं म्हणता येणार नाही. याच्यामध्ये जसं मागे सांगितलं की बुद्धाने 6 वर्ष खूप तप केलं, शरीराला पीडा दिली आणि तरी त्यांना ते सापडलेलं नाही, आत्म्याचं सापडलेलं नाही. म्हणून बुद्ध म्हणतो की सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, सम्यक जे म्हटलेलं आहे ते अति सर्वत्र वर्जते. अति कोणतीही गोष्ट करू नये. जो जास्त खातो किंवा खातच नाही, जो जास्त झोपतो किंवा झोपतच नाही, त्याला योग साध्य होत नाही. म्हणून अतिरेक टाळावा असं आहे. आता 18वा श्लोक आहे, न जायते मीयते वा निपच्छित. हा जो श्लोक आहे हा भगवद्गीतेचाही आलेला आहे. म्हणून भगवद्गीतेला आपण गीतासु उपनिषदसु म्हणतो. तर या कठोपनिषदाचे बरेचसे श्लोक भगवद्गीतेचे जसेचे तसे आहे किंवा एखादा शब्द इकडे तिकडे आहे. म्हणून भगवद्गीतेला उपनिषदसु असं म्हटलेलं. उपनिषदाचं ज्ञान आहे ते भगवद्गीतेत स्पष्ट झालेलं आहे. विवेकी मनुष्य म्हणतो की आत्मा जन्मतही नाही आणि मरतही नाही. तो कशापासून जन्माला आला नाही आणि त्याच्यापासून कशाचाही जन्म झालेला नाही. मनुष्याचा आत्मा अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, प्राचीन आहे. शरीराचा जेव्हा नाश होतो तेव्हा आत्म्याचा नाश होत नाही. हे भारतामध्ये सांगितलेलं आहे. पश्चिम देश आणखी त्याला मान्यता देत नाही. मागच्या वेळेस मी सांगितलं, जो मारतो त्याला वाटते आपण मारतो, जो मरतो त्याला वाटते आपण मारले जात आहोत. पण दोघांनाही माहीत नसते की आत्मा कोणाला मारत नाही, आत्मा मारला जाऊ शकत नाही. भगवद्गीतेचा तो श्लोक आहे. जेव्हा अर्जुन म्हणतो की मी माझ्या गुरुला पितामहाला मारून मी काय करतो, त्यावेळेस श्रीकृष्णाने हे तत्त्वज्ञान जे सांगितलेलं आहे ते तत्त्वज्ञान कठोपनिषदाचं प्रथम आहे. त्याच्यानंतर ते भगवद्गीतेत आलेलं आहे. ज्याच्या आदेशाने वायू लहरात असतो, अग्नी धडकत असतो, मृत्यू पृथ्वीवर थैमान घालत असतो आणि मेघ वर्षत असतो. हे सर्व कार्य कोण करतो? परमात्मा करतो, आत्मा करतो. या दृष्टीने आता पाश्चात्य लोक काय म्हणतात की मनुष्याचे सूक्ष्म शरीर हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यापुढे कारण शरीर, महाकारण शरीर आहे, इथपर्यंत ते काही आलेलं नाही. परंतु सूक्ष्म शरीराला ते मानतात आणि सूक्ष्म शरीर हेच आत्मा असं काही लोकांचं मत आहे. जसं चारबाट म्हणतो, खाऊ पिऊ मजा करो, की शरीर हे प्रमुख आहे. शरीरालाच आत्मा म्हणतात. कोणी इंद्रियाला म्हणतात, कोणी मनाला म्हणतात, कोणी बुद्धीला म्हणतात. पण याच्याही पलीकडे आत्मा आहे हे महत्त्वाचं आहे. हे अमृताच्या पुत्रांनो, हे दिव्य धर्मवासी देवांनो, तुम्ही या सर्वजण या श्रवण करा असं म्हटलेलं आहे. ज्याच्या आदेशाने वायू लहरात असतो, अग्नी धडकत असतो, मेघ वर्षत असतो आणि मृत्यू पृथ्वी तलावर थैमान घालत असतो, तो आत्मा अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि विषयाहून व्यापक. अणु थोडका असं म्हटलेलं तुकाराम महाराजांनी. हे सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे आणि अगतपेक्षा मोठं आहे. जे आध्यात्मिक तत्त्वज्ञान काही सांगतात, भक्ती संप्रदाय आहे किंवा ज्ञान संप्रदाय आहे, हे एकमेकाच्या विरुद्ध बोलतात असं आपल्याला वाटतं. परंतु कोणी म्हणते परमेश्वर मिळण्यासाठी खूप प्रभाव, कोणी म्हणते काही गरज नाही, सगळे आनंद आनंद आहे, रडण्याची काय गरज आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अध्यात्म
एकमेकाच्या विरुद्ध आहे, परंतु ते नाही, त्याचे ते मार्ग आहेत. हा प्रकार आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आत्मा अणुपेक्षा सूक्ष्म आणि विश्वाहून व्यापक आहे. या जीवाच्या हृदयात तो सर्व काळ राहतो. वासनेच्या पाशातून तो मुक्त झाला तरच त्याला आत्म्याचे वैभव कळते. त्यामुळे तो दुःखातून मुक्त होतो असं म्हटलं. या आत्म्याचं वर्णन केलेलं आहे की एका जागी बसलेला असून दूरवर जातो, झोपलेला असून सर्वत्र जाणतो, आनंदमय आहे आणि निरानंदही आहे असं पुष्कळचं म्हटलेलं आहे. आत्मा शरीर आहे, आत्म्याला शरीर नाही, अवयव नाही असून तो शरीरात राहतो. सर्व परिवर्तनशील गोष्टीमध्ये अपरिवर्तन राहतो. तो अनंत आहे, सर्व व्यापक आहे हे जाणून ज्ञानी मनुष्य शोक करत नाही. हे जर आपल्याला माहिती असेल तर शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु हे तत्वज्ञान आहे, पण तत्वज्ञान अंगी बाळगलं तरच त्याची प्रगती होईल. आता महत्वाचा श्लोक आहे की नायात्मा प्रवचन लभ्य न मेधाया न बहुश्रुतेन. मागे म्हटलं की पैशाने किंवा धनाने संपत्तीने आत्मा मिळत नाही. तसं याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नाय आत्मा प्रवचन लभ्य. अभ्यास करून आत्म्या प्राप्त होऊ शकत नाही, प्रवचन करून ते प्राप्त होत नाही. तुमची बुद्धी चांगली असूनही ते प्राप्त होत नाही. पुष्कळसं श्रवण केल्याने सुद्धा प्राप्त होत नाही. आपण नवविधा भक्तीमध्ये म्हणतो श्रवण करा, श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे, पण ते नवविधा आहे, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. जसं अन्नमय शरीर आहे आपलं. पुष्कळ वेळेस म्हणता अन्न हे परब्रह्म आहे, अन्न महत्वाचं आहे. अन्नमय स्थूल शरीर आहे, त्याच्या पलीकडे प्राणमय शरीर आहे, मनोमय शरीर आहे, विज्ञानमय आहे, आनंदमय आहे. ते या पलीकडे जायला पाहिजे. पण जिथे आहे त्यालाच आपण अन्नमय शरीर आहोत असं म्हटलं तर आपण आणि पशुपक्षी त्याच्यामध्ये विशेष फरक नाही. म्हणून तो आत्मा कशाने मिळत नाही. हे जे उपनिषद आहे ते काय आहे म्हणण्यापेक्षा काय नाही त्याच्यावर भर देतात. हे आहे का नाही, ते आहे का नाही, ते आहे का नाही, त्याच्यानंतर जे शिल्लक राहिलेलं आहे त्याला परमेश्वर म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात. अशा प्रकारचा हा आत्मा ग्रंथाच्या अध्ययनाने प्राप्त होत नाही, तीव्र बुद्धीने मिळत नाही, पुष्कळ श्रवण करूनही लाभत नाही. ज्याची आत्मा निवड करेल त्याला तो सत्य स्वरूप दाखवितो. आता पृथ्वी स्वर्ग हे निर्मिती आहे, याचा नाश होणारच आहे. म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग हे सुद्धा शाश्वत नाही. मग या आत्म्याच्या कृपेला पात्र होण्यासाठी काय करायचं. आत्मा मिळवण्याचा प्रयत्न करतो. ऋषी मुनी सगळं आपण याचा अभ्यास करतो आणि त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे काय असं म्हटल्यानंतर कुणाला मिळतो. तुम्ही पैशाने मिळत नाही, श्रवणाने मिळत नाही, अभ्यासाने मिळत नाही, बुद्धीने मिळत, मग मिळतो कसं. त्याचा निचोड इथे सांगितलेला आहे. ज्याने दुराचाराचा त्याग केला नाही, वाईट वागलं नाही, वाईट आचरण केलेलं नाही, ज्याच्याजवळ आत्मसंयम नाही, खूप उतावीळ आहे, संयम नाही आहे, तितिक्षा नाही आहे, काय जो ध्यानशील नाही, जो ध्यान करत नाही, मनन चिंतन त्याच्या पलीकडे ध्यान आहे, श्रवण मनन चिंतन. तर श्रवणच करत राहिल्याने काही उपयोग नाही, चिंतनच करत असल्याने काही उपयोग नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असं ध्यानाचं महत्त्व इथे सांगितलेलं. जो मनाने अचंत आहे, शांती नाही त्याला, तो पंडित असला, किती विद्वान असला तरी त्याला आत्मदर्शन होणार नाही. म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आपण वाईट गोष्टीचा, वाईट आचरणाचा त्याग केला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, मन शांत ठेवलं पाहिजे, त्याला आत्मदर्शन होऊ शकतं. असं हे महत्त्वाचा श्लोक सांगितलेला आहे. आता
याच्यामध्ये 25वा श्लोक आहे. यच्च ब्राह्मणच क्षत्रांच उभे भक्त होजन. म्हणजे बाह्य आणि क्षात्र, ब्राह्मण आणि क्षत्र हे दोन आहेत भाग आपल्या समाजामध्ये. ब्राह्मण आणि क्षत्रिय ही जात या दृष्टीने वापरलेली नाही. ब्राह्मण म्हणजे धर्मसत्ता. मागच्या जनकाकडे वगैरे वगैरे ते पुरवत होते. धर्म काय आहे, अधर्म काय आहे सांगणारे लोक होते. म्हणून ब्रह्म याचा धर्मसत्ता असा उपयोग केलेला आहे. आणि क्षत्रिय राजा होते, ते राजसत्ता आहे. राजा जर चुकत असेल तर धर्मसत्ता त्याला सांगत होती. पण ज्यावेळेस धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र येतात त्यावेळेस त्या राष्ट्रामध्ये वाईट घटना घडू शकतात आणि काही बाबतीत चांगलेही होऊ शकते. जसे अशोक सम्राट आहेत त्यावेळेस ते धर्मसत्ता आणि राज्यसत्ता त्यांच्या हाती होती. त्यावेळेस त्यांनी धर्माचा प्रचार केला आणि राजांनी त्याप्रमाणे वर्तन केलेलं आहे. धर्म सांगितला, अहिंसा केली. त्यांनी सगळं युद्ध सोडून दिले. म्हणजे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता हे आपल्या जीवनामध्ये आजही श्रेष्ठ आहे. म्हणजे धर्म श्रेष्ठ आहे आणि सत्ता ही सुद्धा श्रेष्ठ आहे. धर्मसत्ता आणि दंडसत्ता एकत्र अपूर्व शक्ती, त्यापेक्षाही मोठी शक्ती ही आत्मशक्ती आहे. म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता, जसं नेपोलियन आहे, सीझर आहे, त्या मोठमोठा अलेक्झांडर आहे, याने लोकांवर राज्य केलं. परंतु ते मनातून दुःखीत होते आणि मरताना आपल्यासोबत काय आलं, त्यांच्याकडे काहीच आलेलं नाही. म्हणून आत्मसत्ता ही या दोन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे. जसं सिकंदर बादशाह म्हणतो त्या संन्यासाला की तू माझ्या ग्रीक देशात चाल, मी तुला सोनं नाणं हिरे मोती वगैरे देतो, तू वाटेल ते. तो काही दिला नाही, मला काही गरज नाही म्हणजे मी संन्यासी आहे. मग तू येत नसेल तर जबरदस्ती नेतो, नसेल तर तुला मारून टाकतो. त्यावेळेस तो हसला आणि म्हणाला तू तुझ्या आयुष्यात इतकं खोटं कधीही बोललेला नाही, तो आज बोललेला आहे. त्यांनी सांगितलं कसं? त्यांनी सांगितलं तू मला मारणारा कोण आहे? तू माझ्या आत्म्याला मारू शकत नाही. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की मी पुढच्या वर्षी बॅबिलोन शहरामध्ये येतो आणि तिथे तुला भेटतो. आणि मग अलेक्झांडर एका वर्षानंतर बॅबिलोन शहरामध्ये गेलं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. ती गोष्ट पुष्कळांना माहिती आहे. म्हणून तो म्हणतो की शरीर मरेल, आत्मा मरत नाही, आत्मा अमर आहे. म्हणून आत्म्याला कोणी मारू शकत नाही असं त्याचं. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता तसेच निसर्गापुढे भयकंपित होणार नाही यासाठी काय करता येईल हा उपनिषदाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पुन्हा सांगतो, धर्मसत्ता आणि राज्यसत्ता तसे निसर्गापुढे भयकंपित होणार नाही यासाठी काय करता येईल हा उपनिषदाचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तोच आध्यात्मिक आवाज आहे. ही आता दुसरी वल्ली समाप्त झाली. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता